भारतीय संगीत क्षेत्रातील एक दैदिप्यमान नक्षत्र आज निखळलंय। आपल्या जादुई आवाजानं तब्बल 8 दशक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती। आज सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि युगाचा अंत झाला। पाहूया आशाताईंच्या प्रवासाचा हा विशेष आढावा। रात्रीच्या दरम्यान आशाताईंना श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नाथ जनाई भोसले हिने रात्री छातीत संसर्ग झाल्याची माहिती दिली, मात्र उपचारादरम्यान आशाताईंची प्राणज्योत मालवली। उद्या सायंकाळी 4 वाजता दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। 1933 मध्ये सांगलीत जन्मलेल्या आशाताईंनी वयाच्या 10व्या वर्षापासूनच गायला सुरुवात केली। थोरली बहीण लता मंगेशकरांच्या सावलीतून बाहेर पडून त्यांनी स्वतःची एक वेगळी आणि वर्सेटाईल ओळख निर्माण केली। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांनी गायला सुरुवात केली। 1943 मध्ये माझे बाळ या मराठी चित्रपटातून प्रवास सुरू झाला। 1948च्या चुनरिया चित्रपटाने त्यांना हिंदी सिनेसृष्टीची दारं उघडून दिली आणि अवघ्या कमी कालावधीतच त्यांनी विश्वविक्रमाचा टप्पा गाठला। आशा भोसले हे केवळ एक नाव नाही, तर भारतीय संगीतातील एक चमत्कार आहे। ज्या काळात तंत्रज्ञान मर्यादित होतं, त्या काळापासून आजच्या डिजिटल युगापर्यंत आशाताईंचा आवाज अविरत घुमला। त्यांच्या या प्रवासाची दखल खुद्द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सलाही घ्यावी लागली। त्यांचा आवाज कोणत्याही एका भाषेपुरता मर्यादित राहिला नाही। हिंदी आणि मराठी सोबतच त्यांनी रशियन, इंग्रजी, मलय अशा 20हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये आपली कला सादर केली। भाषेच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारी ही एकमेव भारतीय गायिका ठरली। आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर आशाताईंच्या नावावर 12,500हून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम आहे। 1943 मध्ये वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी माझा बाळ या चित्रपटातून सुरू झालेला हा प्रवास 2026 पर्यंत म्हणजेच तब्बल 83 वर्ष अविश्रांत सुरू होता। शास्त्रीय गायकीची शिस्त आणि पाश्चात्य संगीताचा ठसका यांचा इतका अचूक संगम क्वचितच कोणाला साधता आला असेल। कॅबरे गाण्यांपासून ते गझलपर्यंत आणि अंगाई गीतापासून ते लावणीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं। 8 दशकांचा हा प्रदीर्घ प्रवास आज एका शांत वळणावर थांबला असला तरी त्यांचे हे 12,500 सूर अनंत काळ गुंजत राहतील। आशाताईंच्या विश्वविक्रमाचा टप्पा भाषा 20हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषा गाणी 12,500 पेक्षा जास्त गाण्यांचा विश्वविक्रम कालावधी आहे। 1943 ते 2026 हा इतका त्यांचा प्रदीर्घ प्रवास आहे। आशा भोसले म्हणजे केवळ एक नाव नसून तो संगीताचा एक एन्सायक्लोपीडिया होता। त्यांनी पॉप, गझल, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत अशा सर्व शैली लीलया हाताळल्या। आशाताईंचा आवाज म्हणजे एक असं रसायन होतं जे कोणत्याही गाण्याला सुवर्ण स्पर्श द्यायचं। मग ते पाश्चात्य संगीताचा ठसका असलेलं गाणं असो किंवा अंगावर शहारे आणणारी गझल। 70च्या दशकात पाश्चात्य संगीताचा तडका देणारं दम मारो दम आजही तरुणाईला थिरकायला लावतं। जिनत अमानची अदा आणि आशाताईंचा तो बंडखोर आवाज आजही तितकाच फ्रेश वाटतो। कॅबरे संगीतात आशाताईंचा हात कुणीच धरू शकलं नाही। हेलनचं नृत्य आणि आशाताईंच्या आवाजातील तो दम याने हिंदी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला। मात्र आशाताई फक्त फास्ट बीट्स पुरत्या मर्यादित नव्हत्या। उमराव जान मधील इन आँखों की मस्ती ही गझल गाताना त्यांनी शास्त्रीय संगीतातील आपली पकड सिद्ध देखील केली। आशा भोसलेंची ही कोणती अजरामर गाणी आहेत ती आपण पाहूयात। दम मारो दम जे वेस्टर्न बीट मध्ये गाण्यात आलं होतं, पिया तू अब तो आजा जे कॅबरे स्टाईल मध्ये गाण्यात आलं होतं, इन आँखों की मस्ती जे शास्त्रीय गझल म्हणून ओळखलं जातं। मराठी मातीचा सुगंध आणि लावण्यांचा शृंगार आशाताईंच्या आवाजाशिवाय अपूर्ण आहे। बुगडी माझी सांडले ग मधील तो नखरा आजही प्रत्येक घराघरात गुंजतोय। कोळी गीतांमध्ये त्यांनी आणलेला गोडवा आणि समुद्र किनाऱ्याची ती ओढ आजही कान सुकावून जाते। बहिणाबाईंची अजरामर कविता आणि आशाताईंचा तो सोज्वळ स्वर या गाण्यानं मराठी मनावर पिढ्यानपिढ्या राज्य केलंय। आशाताईंनी गायलेली मराठी गाणी कोणती आहेत ती आपण पाहूयात। बुगडी माझी सांडली ग, रुपेरी वाळूत माडाच्या बनात, अरे खोप्यामधी खोपा। केवळ गाणीच नाही तर त्यांच्या कलेचा गौरव संपूर्ण जगानं केला। वयाच्या 92व्या वर्षीही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच होता। शास्त्रीय संगीत, ठुमरी, गझल, पॉप आणि लावणी असा एकही प्रकार नव्हता जो आशाताईंनी आपल्या आवाजानं समृद्ध केला नाही। आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचा सूर अनंत काळ आपल्या मनात गुंजत राहील, विद्रोही स्वरांपासून ते हळव्या भावनांपर्यंत। आशाताईंच्या स्वरांनी मानवी भावनांचा संपूर्ण प्रवास आपल्या गाण्यांमधून मांडला। हेच स्वर आहेत ते त्यांना अमर करतात। ब्युरो रिपोर्ट,
LS मराठी.